ए ते सगळं सोड ग, तू दागिने बघ ना. कम ऑन मंजू, चूज कर ना. ओके चल, मी करू तुझ्यासाठी चूज. थांब, मी चूज करतो तुझ्यासाठी. ए ते आधी मुंडावळ्या भान. चल मुंडावळ्या ट्राय करू. माझ्याशी लग्न करायचं तुला, वाट बघ. अगं वाट नाही बघू शकत मंजू. आपल्या लग्नाचा बँड लवकरच वाजला पाहिजे. त्याआधी तुझा बँड वाजवून तुला जेलची हवा खायला पाठवेन. कूल. ओके आय एम सॉरी. म्हणजे आय एम रिअली सॉरी. आय नो आज तुझा मूड नाहीये. नो प्रॉब्लेम. ज्या दिवशी तुझा मूड असेल त्या दिवशी मुहूर्त काढून आपण लग्न करूया. हे थांब. ओके ठीक आहे. मंजू जवळ मंजू. सॉरी मंजू. अरे हा सत्य कुठून आला? हे थांब मित्र, थांब. वाघमारे ठीक आहे ना तुम्ही? ठीक आहे. ए सत्या, माझ्या समोर माझ्या मंजिरीला मिठी मारायची तुझी हिंमत कशी झाली? ए हरामखोर, मला समोर याचं आव्हान केलं होतंस ना तू. आता समोर आले तर मास्क लावून कशाला बसलाय? वाघमारे पकडा त्याला. सध्या मास्क काढायचा. मास्क काढ.
कुठे गेला कुठे गेला? ह्यो तर फक्त मुखवटा आहे. परत निसटला आज हातनं. आज चांगली संधी होती त्याच्या मुसक्या आवळ्याच्या. निसटला. वाघमारे शांत व्हा तुम्ही, अजिबात काळजी करू नका. तो ना एक नंबरचा पळपुट आहे आणि आपण दोघं सोबत असल्यावर तो एक ना एक दिवस आपल्याला नक्की सापडेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. चला आता घरी जाऊया आपण. या. बलमा हा लागला काय पत्ता? नाही नाही नाही, हे बघ अख्खा सातारा शोधायला लाव पोरांना. हा हा, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, मी 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 जाऊन येतो पोलीस स्टेशनला. ठीक आहे, बघा हा, बघा बघा. हो हो. काय ग, कुठं गेली असेल मंजू? ती कुठल्या अडचणीत तर नसेल ना ग? आई तू शांत हो, ती कुठल्या तरी कामानिमित्तच बाहेर गेली असणार. येईल माघारी. हे बघा तुम्ही जरा शांत व्हा. अहो मंजूला एखादी इमर्जन्सी ड्युटी लागली असेल, ती तिकडे गेली असेल. तुम्ही अजिबात काळजी करू नका. ओ पेंटर, हिला काय समजवताय? हिच्या लेकी पायी माझ्या लेकाला ह्या टायमाला बाहेर जावं लागलं. तेव्हा त्या आधी जीवा उठलाय माझ्या सत्याच्या. हिच्या लेकीला काय होईल नाही होईल ती दुसरी गोष्ट, पण हिच्या लेकीच्या पायात माझ्या एखाद्या जीवाला काय धोका झाला का नाही का मी शांत बसणार नाही. माया हे बघ, जास्त विचार करण्यापेक्षा आता तुझ्या मनात जे येतंय ना ते काही घडू नये अशी प्रार्थना कर. मी बाप देवीला प्रार्थना करल, पण ती हिची बॅग संगत असली का नाही का देव पाण्यात ठेवून काही उपयोग होणार नाही. माया जरा शांत बस. का गप बसू मी? हा का गप बसू? ओ पेंटर, काय चाललंय तुमचं? आई तर परिस्थिती काय आहे, तुम्ही दोघं भांडणं करताय वय? माझं बलमाशी बोलणं झालंय. पोरांना घेऊन सत्यदादा आणि मंजू वहिनीला शोधायला चाललाय. जय त्या मूर्त्या किती सांगाय तुला? वहिनी काय वहिनी? वैरी ती ह्या घरची. अजिबात वहिनी फिनी म्हणायचं नाही, सांगू देते तुला. तिचा आपला काय संबंध राहिला नाही आता. ठीक आहे, मी पोलीस स्टेशनला जाऊन येतो. एवढ्या तिला काही बाहेर जायची गरज नाही. लावीत फोन. दादा, अरे दादा कुठं होता तू? किती फोन केले मी. वहिनी तुला सगळं सांगतो. आज चलात ये. कशी आहेस? हा, कुठं होतीस अगं मंजू तू? सगळे काळजीत होतो ना ग आम्ही. अगं ठीक आहे मी. घ्या त्या नेबरचं अख्खं खानदान इथं काळजीत आहे. आणि ही बघा नटून थटून कुठं बाहेर गेली ती काय माहिती. ए सत्या, काय सुद्धा ही समज? हा रात्र तुम्ही बाहेर जाता, काय करता तिकडं? आधी ही न सांगता बाहेर गेली आणि मग तुम्ही गेलास. मग ही गेली की तिच्या मागे मागे जायचं असते का तुला? कुठं गावली? कुठं होती? मंजू अगं कुठं होतीस? हा, काय विचारतात मम्मी साहेब? ए सत्या, आता तू काय मम्मीला बोलायला बायकोची परमिशन घेणार आहेस का? मम्मी म्हणजे आता तुला मान्य आहे मंजू वहिनी सत्यदादाची बायको आहेत ते? मग अशी चिडली कशाला माझ्यावर? मी वहिनी म्हणल्यावर त्यांना बोल की. ए द्या
तू बोलू नका आणि माझ्या पण तर अजिबात बोलायचं नाही. चला लगी मम्मीच्या शब्दाला पकडायला. सत्या तू सांग, हे तर काय खरं सांगणार नाही. काय चाललंय तुझं? कुठं काय चाललंय मम्मी? तुला काय वाटतं आम्ही दोघं बाहेर फिरायला गेलो होतो? तसं नाही आहे. एक गुन्हेगार आहे आणि त्याची टीप मिळाली होती वाघमाऱ्यांना. त्याला पकडायला गेल्या होत्या त्या. आणि तिथं काय झालं माहितीये तुला? त्या गुन्हेगारांना त्यांनाच किडनॅप केलं. त्याचा ठाव ठिकाणं शोधत मी त्यांना वाचून आणलं इथं. आणि तू विचारतेस काय झालं? मंजू अगं कोण होता तो? त्याने तुला काय केलं तर नाही ना ग? तू तू ठीक आहेस ना मंजू? मी ठीक आहे आता आई, ठीक आहे मी. हो सत्या, मंजू सापडला का तो माणूस? बया आजकाल पोलिसांना पण किडनॅप करतात होय गुंड, काहीतरीच. ए सत्या, हिला किडनॅप केला होता ना, मग तू कशाला गेला होता तिकडं? अरे 3 स्टार वाली पोलीस आहे ही. तिचं ती बघल की काय करायचंय ती. तुझा जीव धोक्यात घालायची काय गरज होती? हे बघ सत्या, आता तुझा आणि हिचा काही संबंध राहिलेला नाही, हे विसरू नकास तू. मम्मी पास आहे. हे बघ, संबंध नाही म्हणल्यावर संबंध तुटत नाही. माझा वाघमाऱ्यांशी तोच संबंध आहे जो याच्या आधी बी होता. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कायद्यानुसार आज पण आम्ही नवरा बायकोच आहोत. काय म्हणलास तू? बायको म्हणतोस तिला अजून बी तू? अरे तुला तिला बायको म्हणशील, पण ही तुला तिचा नवरा म्हणते का? पण आमच्या समोर जायचं हिला विचार. काही काही निबळ मूग घेऊन गप्पा बसलीस. दे की माझ्या प्रश्नाचं उत्तर. सांग की तू समजा समोर, सत्याची काय बोला ती तुला मान्य आहे म्हणून. सांग की, बोल. मंजू अगं मम्मी साहेब काय विचारतायत? सांग त्यांना की तू सत्याच्या त्रवांना आपला नवरा मानतेस. काय झालं मंजू? अगं सांग ना. एवढा कसला विचार करतेस नवरे म्हणून सांगायला? मम्मी साहेब, या प्रश्नाचं उत्तर योग्य वेळ आली की नक्की दे. ऐकलं ना? आता तरी नीट डोळे उघड. मंजू हे बाळा, उठ उठ ग. नको त्रास करून घे स्वतःला. नको ग रडू. नको ग त्रास करून घेऊ मंजू. नको रडू. उठ उठ बघ. राहू देत आई, रडू देत तिला. आयुष्यभर अशीच रडत बसू देत. आंबरे काय बोलतेस तू? मग काय चुकीचं बोलते मी? दिदे
तू सत्यादाजींना जेवढा त्रास देतेस ना तेवढाच त्रास तुला पण होणार आहे. अगं पोलीस अधिकारी आहेस ना तू तुझी मतं ठामपणे मांडू शकत नाहीस, स्पष्ट बोलू शकत नाहीस. अगं काय वेडे पण आहे तिथे. आणि आता तू जे काही वागलीस ना त्यानं सत्यदाजींचा अपमान झाला. आणि आतापर्यंत तू त्यांचा अपमानच करत आलीस. तिथे अगं तो असा माणूस आहे ज्यांना तू सोडून गेलीस तरी ते तुला विसरले नाहीत. तुझं आणि त्यांचं नातं त्यांनी अजून पुसलं नाहीये. आणि तू मी जे केले ते बरोबर केले. घ्या अजून पण हिला वाटत नाहीये की आपण चुकीचं वागलं. होय, कारण तुम्ही ज्या नात्याबद्दल आग्रह धरलाय ते नातं मी कधीच मोडून टाकलंय. सोडचिठ्ठी देऊ. मी सत्याबद्दल गैरसमज करून घेतला, त्याला नाकारलं. तो त्याची बाजू मांडत असताना मी त्याच्यावर विश्वास नाही ठेवला. मग आता कुठल्या तोंडाने त्याला स्वीकारू? वेळ निघून गेली आता. मंजू नको रडू बाळा, नको त्रास करून घे स्वतःला. हे बघ तुझे वागलीस ते चुकीचं होतं असं नाही. चुकूनच वागली आहे ती. अगं चोर सोडून संन्यासाला फाशी द्यायला निघाली. आमरे बास झालं, थांबा विषय. कसं थांबू आई? अगं आत्ता संधी स्वतःहून चालून आली होती. सगळं मनातलं स्पष्ट बोलू शकली असती, पण ही संधी सुद्धा हुकवली आहे. नाही, माझं प्रेम म्हणजे संधी नाही माझ्यासाठी. मी लवकरच सत्याला निर्दोष सिद्ध करून दाखवेन. आणि मग उजळ मात्यानं जगाला ओरडून सांगेन माझं सत्यावर प्रेम आहे, सत्यावर प्रेम आहे. मी त्याची बायको आणि तो माझा नवरा आहे, आणि तो माझा नवरा आहे. किती सांग मी सांग कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. बघत का तुम्ही? किती सांग मी सांग कुणाला, आज आनंदी आनंद झाला. मम्मी एवढा आनंदी आनंदाचा परफॉर्मन्स कशासाठी? म्हणजे कारण काय? अहो एक जो बाई काही घराबाहेर गेलं नाही, त्यात सत्यभाऊजींचा आणि त्यांचा कायदेशीर काडीमोड पण झाला नाही. तुम्ही काही सत्यभाऊजींसाठी लग्नासाठी नवीन मुलगी बी हुडकली नाहीये. काय कारण एवढा आनंद व्हायचा? हो मम्मी, उलट सत्यभाऊजींनी तुमच्या नाकावर टिचून त्यांनाच बायको मानत असल्याचं सांगितलंय छाती ठोकपणे. हो मम्मी, हो बीपी वाढलं पाहिजे तुमचं. हा बरे आहात ना? ह्यात काय आनंद व्हायचं कारण आहे? हे हातमॅट कुठली, तुला काही समजलं नाही बघ. अगं सत्यानं त्या नेबळटला लाख बायको मान होते. तो तर कधी नाता तोडायला बी तयार नव्हता. आज बी नाही आणि उद्या बी नसल. पण त्या नेबळटनं सत्याला कधी तिचा नवरा मानला नाही. हेच नाही आपल्यासाठी. हे तर जिंकली बघ मी. हे जिंकण्यासारखं काय? अगं हातमॅट खेळायची बिंड काय अक्कल का तुला? आता नीट कान उघडं ठेवून ऐक. त्या तात्याच्या बायकोला किडनॅप कोणी केलं आणि ती नेबळट अजून पण सत्यालाच तात्याच्या बायकोचा खुनी समजते. ती तात्याची बायको अजून सत्या नेबळटच्या समोर आलेली नाही. ही माझ्यासाठी चांगलं आहे. ती नेबळट अजून पण सत्याला जबाबदार धरते की नाही, हीच माझ्यासाठी मोठी जीत आहे. आता अजून काही दिवस ती तात्याची बायको आपल्या ताब्यात ठेवायची. म्हणजे बघ, सत्या स्वतःहूनच त्या नेबळटला ह्या घराच्या बाहेर फटके मारून काढते का नाही ती. किती सांग मी सांग कुणाला, आज आनंदी आनंद झाला. वाघमारे, आवाज काय ऐकलं मी तुमच्या तोंडून? माझा ना
माझ्या कानांवर विश्वासच बसत नाही. तुम्ही अख्ख्या जगाला ओरडून सांगणार आहे की मी फक्त तुमचा आहे. वाघमारे, तुम्ही खरंच असं करणार आहे? तुम्ही खरोखर पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात येणार आहे? वाघमारे, खरोखर असं घडणार आहे? सत्या, घडणार आहे काय? घडायलाच पाहिजे, घडायलाच पाहिजे, घडलंच पाहिजे. वाघमारे, असंच घडलं पाहिजे. वाघमारे, असंच घडलं पाहिजे. वाघमारे, वाघमारे, मी आज एवढा खुश आहे ना, एवढा खुश आहे की मी इतका खुश आहे ना की मला अख्ख्या जगाला ओरडून सांगायचं आहे, वाघमारे माझ्या आयुष्यात परत येणार आहेत. 3 वर्षांनंतर, 3 वर्षांनंतर मी ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होतो, तो क्षण माझ्या इथं आला, इथं समोर. मला आता काय आणि कसं फील होतंय मी तुम्हाला कसं सांगू. वाघमारे, 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 आता तुम्ही लवकरात लवकर तुमच्या मनातलं प्रेम व्यक्त करा. मग मी मुंडावळ्या बांधून मांडव टाकून एकदम तयारच राहीन. वाघमारे, परत एकदा तुमच्या बरोबर 7 जन्माची गाठ बांधेन मी. आणि यावेळी ना, ती गाठ अजिबात सैल सुटू देणार नाही. तुम्ही ना फक्त लवकरात लवकर तुमच्या मनातलं प्रेम व्यक्त करा. कारण ही बातमी ऐकून ना माझ्या काळजात असं थडथड 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 होत. वाघमारे, आय लव्ह यू.